माल आपल्याकडे येतोय आपला माल. ते 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 काही नाही बा, आपल्या माणसाला बी काम लागलं पाहिजे सगळं, म्हणजे हा त्याशी हा काही घेणं नाही आपल्याला. पण हा. त्याचा पगार ते देत आहेत, त्यांना माल कुठून तरी आणणार आहे, येणार आहे, येईल का नाही येईल त्याच्याशी काही घेणं नाही. पण मग आपलं जवळचे माणसं आपले आहेत, आपण आहेत. मला आपला माल सांगा, आपल्या पहिली गोष्ट, कुणाला घरापर्यंत जाऊन माझ्याकडे माल टाका हे का म्हणावं हा लागतं? हा नाही म्हणावं लागत, का नाही ना म्हणावं शेवटी. लागतं? आज तुम्ही नाही. मला शोधताय, माझे फोन वेटिंगला आहेत, मला उत्तर देता बरोबर येत नाही. मी फक्त बरोबर. एका 3 मिनिटाच्या क्लिप मध्ये तुम्हाला सगळं जे काय पुढचं सांगतोय ते खरंय खरंय. हजारो लोक पाहतात. 40-40, 50-50 हजार लोकांच्या पर्यंत माझा मेसेज जातोय. बरोबर बरोबर. मग आज जर मला शेतकऱ्यांना भवितव्य घडवायचे आणि मी कुठेही म्हणलं नाही माझ्याकडे माल पाठवा, खरंय खरंय. कुठं कुठल्याही कोणत्याच व्हिडिओ मला सांगितलं नाही तुम्ही. कुठल्याही व्हिडिओमध्ये हा, आज तुम्ही तागायत सांग. सांगताना आग्रह असतो, काय सांगणार, फक्त एकदा मार्केटला येऊन जा, हा, मोकळं मोकळ्या या. हाताने या, पाहून जा, आणि मग निर्णय घ्या. बरोबर. आणि मोकळं येताना मी माझंच मार्केट नाही, अजून 4 मार्केट तपासा. हो हो बरोबर. हा, म्हणजे हे का उद्या मी काहीतरी गोड गोड बोलतोय आणि तुमची फसवणूक होती का काय, जरा 4 नाही मार्केटला नाही. जाऊन चेक करा ना. खरंय खरंय. आणि आज बघा, तुमच्या नशिबाने आम्हाला भरपूर परमेश्वराने दिलेलं आहे. आज नाही नाही, महाराज. दिलंच कसं आहे ताना भाऊ, हं. सगळं नितळ मनाने चालू आहे. हो 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 हो, नितळ मनाने चालू आहे सगळं. बघतोय मी, जसं मार्केटिंगची ओपनिंग झाली तसा मी येतोय 4 वर्षापासून. हो मागच्या वर्षी तर डायरेक्ट एक ट्रक भरून आणली होती. हो 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 हो. पण योगायोग त्या दिवशी खूप आवक वाढली, तो विषय जाऊ द्या. पीजी पण मध्ये मग जाऊ. आपल्याला हा पैसे तिथंच झालेले आहेत. 4 वर्षापासून मी सोलापूरला विकतोय, शंभरात इथे जागेवर निघून जातो, पण सोलापूरला आपल्याकडेच विकतोय मी. हा हा हा. पण मग पैसे चांगले होत आहेत, तर मग कशासाठी बा. आणि तुमचं म्हणजे कसं आहे, सगळं नितळ कारभार आहे. हो 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 तुमचं बोलणं म्हणजे आज रोजी भविष्यात कशी मार्केटिंग राहणार आहे, हो मार्केट पडणार आहे का उठणार आहे का, मग तुम्ही एक शॉर्टकट अंदाजानुसार अंदाज देऊन देतात. हो 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 हो. मग त्यानुसार बी शेतकरी जागा होतो ना मग. अहो, व्यापाऱ्यांनी एवढं म्हणजे हादरिंग करून टाकली होती आपल्या हो शेतकऱ्यांची. हो. मी स्पष्ट सांगितलं होतं, थोड्या दिवसाचं हा एक कालावधीतली मंदी आहे, तुम्हाला रेट वाढायला चालू दिसतील पुढं. हा हा बरोबर. तुम्ही 23-24 पहिले. तारखेपासून तुम्हाला बरोबर. तो करंट दिसत गेला. हो हो. आता ठीक आहे, पुढे पाऊस आला, काय भिजले माल ते सडले, त्यानंतरच्या प्रक्रिया निसर्गाच्या हातात आहे. पण आज मला जे बरोबर दिसतंय ते मी सांगणं गरजेचं आहे ना. बरोबर बरोबर. आता फोन करून आता सिगरेट मारायला लागली जागेवरती. पहिले फोन उचलत नव्हते. नव्हते उचलत, खरं रे. आता हा? फोन करायला लागले ना ते. आता फोन करायला म्हणजे लागले. त्या त्या आज जो माल आपल्याकडे आलाय ना, 2.25 टनच्या आसपास माल, हा 2.25 नाही, 4.25 टनाच्या आसपास आलेला आहे. हा. त्या मालासाठी मला फोन येत आहेत की सोनू भाऊ तेवढा मालाचं करा ऍडजस्ट, तेवढ्या मालाचं करा ऍडजस्ट. नाही, आता उद्याच्या रिपोर्ट येईल, कुठे टाकला म्हणतात चौधरीकडे, केडी चौधरीकडे. हा 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 हा. फोन कट करून देतात ते. फोन कट करून देतात ते. माझं असं मत आहे, उलट ही स्पर्धा त्यांनी वाढवली पाहिजे. मार्केटला माल नाही गेला पाहिजे, आम्हालाच मिळला पाहिजे हा योग्य रेट. हा, नाही करू शकत ना ते, नाही करू हा, शकत. योग्य रेट द्या ना शेतकऱ्याला. शेतकऱ्याचं कापड नाही करू कष्ट पहा. शकत ना ते. हम्म. मी तर म्हणत नाही बाबा माझ्याकडे पाठवा, तुम्ही योग्य रेट तुम्ही द्या. शेतकऱ्यांनी एवढं कापड कष्ट केलेले आहेत, त्याला न्याय द्या. अजून बरोबर. बागा लागू द्या, अजून मार्केट खरंय वाढू द्या. काय फरक पडतोय? दुसरी पिकात खरंय कुठलेच खरंय पैसे होत नाहीत. पण इथं खरंय जर खरंय. तुम्ही मार्केट पाडत असाल तर ही योग्य नाही ना. बरोबर. आणि एक लक्षात घ्या, आता तुम्ही पण या क्षेत्रात इतक्या दिवस पडताना सांगितलेलं आहे, तुम्ही मार्केट पडणार आहे. टीजी होताना बरोबर. कधी सांगितलं आजपर्यंत नाही नाही, कोणी? कधीच नाही, कधी. तेजी होऊन गेलेली आहे आज, बरं का. म्हणजे हा, माझ्या हिशोबाने थोडीफार का होईना तेजीत मध्ये आलेले पोझिशन. हा. 100%. हा हा आणि ते लोक आहेत ना, आज बी नाही ना, पहिल्यापेक्षा मग तेव्हा इतका रेट होता, आता परत डाऊन झालंय, परत असं झालंय, इकडं पाणी चालू आहे, इकडं असं चालू आहे, तिकडे. अरे काय तुम्ही बोलता, म्हणजे त्यांना बोलायला सगळ्या भाषा त्यांच्याजवळ, त्यांचे ते पहिल्यापासून ते पॉइंट आहेत त्यांच्याजवळ. हा हा. पण मग अरे कळतं ना, अरे केडी चौधरींचा व्हिडिओ सगळं महाराष्ट्र बघतोय, त्यांच्या अंदाजानुसार अंदाज येऊन लागतो ना येड्या. आज ज्याच्याजवळ 200 कॅरेट बी माल आहे ना भाऊ, हा. तो सुद्धा आपला व्हिडिओ बघतोय बरं का. 100%. हो बघतोय. त्याच्यानंतर तो साक्षर झालाय, मार्केटमध्ये तरी साक्षर झालाय तो शेतकरी. आणि तुम्हाला हेही सांगतो, ज्याला बाग लावायची आहे ना, तो सुद्धा अभ्यास करतोय आपल्या व्हिडिओ. हो हो, अभ्यास करतोय. हा, की उद्या मला आणि काही लोक मला सांगतात, भाऊ मी लोक खूप घाबरवतात आम्हाला, मी वर्ष हा, झाले तुमचा अभ्यास करतोय, मी काय करू? बरोबर अहो, बरोबर. किती बागा लागू द्या, शेवट निसर्गाचं चक्र आहे. निसर्ग हा, जेवढा मार्केट काट्यापर्यंत माल पोहोचवणं खूप अवघड झालंय भाऊ. गॅरंटीने काट्यापर्यंत माल पोहोचूच तो, उद्या हा, झपाट्यात खूप काय खूप होते सांगता येत नाही. भयानक, खूप कसरती कराव्या लागतात. आणि जो त्याला सक्षम राहतो त्याचे पैसेच बनतात. हो हो हो, पैसे होतात खरे. हो.
त्यामुळे यांनी काही किती केलं तरी शेवट आहे का, ज्याच्या नशिबात आहे त्याला पैसे मिळवून देण्यासाठी आपण कुठं तरी कारणीभूत ठरतोय. बरोबर. फक्त दिशा दाखवतोय. मी म्हणत नाही की मी लय मोठं काम करतोय. नाही नाही नाही, पण मग हे बघा, तुमच्या प्रत्येक तुमचं मार्केट आहे असं कधीच वाटत नाही. हा, आपलं मार्केट हा, शेतकऱ्याला वाटतं. आपलंच मार्केट आहे, तुमचं शेतकऱ्यांचं मार्केट आहे. आणि हो. तुम्ही कधी कोणाला कधी अशी म्हणजे तुम्ही कधी रिक्वेस्ट पण केली नाही त्या व्हिडिओ मधून. मी इतके व्हिडिओ म्हणजे एक बी व्हिडिओ कदाचित सुटली नसेल माझ्यापासून. त्या व्हिडिओ मधून कधी तुम्ही सांगितलं की बा आपल्या मार्केटमध्ये या, असं नाही कधीच नाही बोलले नाही तुम्ही. नाही नाही, म्हणजे कधीच नाही. ही माणसाची कळकळ दिसते ना, हा. ती कळकळ खूप वेगळी असते. म्हणजे तुम्ही एक शेतकरी म्हणूनच बोलतात कायम. हो हो हो. आणि आपला सगळा आज जो रोजी आपल्या मार्केटमध्ये जेवढी सगळी आवक आहे ना, हा. बस एवढ्यामुळेच आहे. तेच आपलं भरपूर कमाई आहे. भगवंताने दिलेली तीच मोठी कमाई आहे आपली. हो 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 हो. गरीब दुबळ्याचे शेतकऱ्याचे जर 4 पैसे होत असतील ना, हा. याच्या इतकं पुण्य कुठेच नाही भाऊ. अहो, त्यांचा दुवा मिळाला ना शेतकऱ्याचा, आपल्यासाठी हो खूप हो, काफी आहे. बरोबर. ही दुआ सोपी नाही, खूप हा, आहे. असं कारण कुणाला मिळणार नाही. आपण 6 महिने काय दमलेलं, म्हणजे 12 महिने म्हणा तुम्ही. हा 12 हा. महिने काय कित्ता कशी केलेली राहते ती शेतकऱ्यालाच माहिती राहते ज्यावेळेस. हो 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 हो. अरे, निसर्ग पाहिला असा आहे, मार्केट पाहिला असं आहे, सगळ्या गोष्टी पाहून अन तो इथपर्यंत आलेला असतो. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यातून तुम्ही मार्ग काढतायत, खूप चांगली गोष्ट आहे. नक्की नक्की नक्की. जेवढं भगवंतांनी आपल्याला काहीतरी बुद्धी दिली आणि नाही, दिली. हो. मग हे जनहितासाठी. असे माणसं लोक जे म्हणतात ना, की बाबा हा माणूस मला भगवंताच्या रूपात भेटला, हा. तसे तुम्ही आहेत. नाही म्हणजे ही मोठाई की नाही तुमची, हा. हे खरोखर रियालिटी आहे भाऊ. नाही, खरं आहे ना, म्हणजे आता हे बघा, प्रत्येकामध्ये. हा. आजपर्यंत मी आहे ना, लहानपणापासून 1997 मध्ये मामांकडे पिंगळवाड्याला गेलो मी बर बर. शिक्षणासाठी, बरं का. हा. 97 पासून त्यांचे द्राक्ष बाग, डाळिंब बाग, त्यावेळेस पासून ते बाग बघतोय मी. हा 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 हा. ते कसे व्यवहार व्हायचे, कसे काय ते. मग आता समजा 50 रुपये दिला असेल त्यावेळेत, हम्म. तर त्या माणसाला शेवटी त्याने माल काढत तोपर्यंत त्याने ये हो गया उधर, हो गया कलकत्ता में बारिश गिर गई, ये हो गया काहीतरी सांगून त्याने काय करायचं, हम्म. 5-25 रुपये त्याने बरोबर कमी करून टाकायचे. काटछट म्हणजे काटछट 3-4 रुपये तरी कमी करूनच टाकायचे त्याने. बर शेवटी बर. पैसे देताना यांच्याजवळ त्याने 40-42 द्यायचे. हा 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 हा. आणि हे काय करायचे मग त्यावेळेस, नाही बुवा चालेल तुझं खरंच, म्हणजे शेतकरी काय त्याची भावना कशी राहते बाबा का. हो तो हो. काय करतो, चाल बुवा तुझं विचारायचं खरंच वाटोळं झालं असेल, तू इतक्या लांबून येऊन इथं व्यापार करतोय, हम्म. चाल मग तेवढे का होईना कमी कर, थोडेफार आणि कर, दे तेवढे काय असेल दे मला. हम्म. बस त्याने तशामध्ये कमवून भाऊ शिरवाड्या फाट्याजवळ आज रोजी हम्म. अशोक शाह म्हणून एक पार्टी होती मामांकडे, हम्म. कंटिन्यू यायची. हम्म. शिरवाड्या फाट्याजवळ एवढी मोठी भयानक जागा घेतली त्या माणसाने. हम्म. मोठं शहर, मोठं कारस्थान आहे त्या द्राक्षामध्ये. हम्म. नंतर एक शबनम म्हणून आला, शबनमने बी शिरवाड्या फाट्याच्याच आसपास कुठेतरी जमीन घेतली, बाग लावले. म्हणजे ते इथले लोक, कलकत्त्याचे, बांगलाचे लोक इथं येऊन सेटल होऊन गेले. बरोबर. हे झालं पाहिजे, आणि त्यांनी त्याबद्दल हा, दुमत नाही, पण त्यांनी कमवताना आपल्या शेतकऱ्यांचा बी विचार केला पाहिजे. केला पाहिजे, बरोबर. हो, मी म्हणत नाही त्यांनी फ्री पण मग मध्ये आपण करावं. काय म्हणतो, नाही चाल याने काही का होईना 2-5 रुपये कमी केले आणि हे पैसे आपल्याला भेटले, बस हम्म. आपण त्याच्यात खुश आहे. पण तुमचे हे सगळं वागण्यानंतर पाहिल्यानंतर आहे ना, आता कळलं की हे लोक, यांनी ज्या भावात पैसे दिले पाहिजे होते ना, त्याच भावात दिले पाहिजे होते. आपण यांना विनाकारण एवढे पैसे सोडून दिले त्या काळात. हे आज कळायला लागलं आपल्याला. मी. म्हणजे हे मी लहानपणापासून जे पाहिलं होतं ना, हा 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 हा. ते आज कळतंय की आपण 30-35 वर्षापासून मार्केट बघतोय. हा हा. हे मार्केट त्यावेळेस पासून हे लोक किती कमवले असतील यांनी, आपल्या मामांकडून, आपल्याकडून म्हणा, काही म्हणजे बरोबर शेतकऱ्याकडून बरोबर आहे. किती आज त्यांचा कितीतरी टनात माल जातो पिंगळवाड्याच्या मामांचा. बरोबर आहे. आणि तो माल जर समजा तुम्ही 2-2 रुपये 4-4 रुपये जर किलो मागे कमी करत असाल, तर मग पैसे कुठे होतात यांचे. नाही नाही नाही, आणि ते बरोबर. व्यापारी बदलायला बी तयार नाही येत ना ते लोक. तेच घडतं. मला आता एक जणांनी परवा मुलाखत दिली, 15 वर्ष आम्ही मी एकाला त्यांना माल दिला. इतकं बोललो यावेळेस, हा भयंकर बोललो मी. त्या दिवशी तुम्हाला फोन पण केला होता, तुमचा 3 फोन लगातार लावले, मी व्यस्त होते. हा. तुम्ही काहीतरी कामातच असाल बहुतेक, तुम्ही तिकडेच असाल, गुजरातमध्येच असाल बहुतेक, असं वाटतं मला. हो 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 हो. हा, मग त्यांना फक्त तुमच्याशी बोलून द्यायचं होतं. इतका माल आहे भाऊ यांचा, यांनी काय करायला पाहिजे, माझं फक्त एवढं बोलणं होतं. एकदा येऊ मामांकडे, सोलापूर, जाऊ आपण. मी आलो ना, येतो आपण, हो जाऊ हो, या मामाकडे. ना आपण पिंगळवाड्याला जाऊ, नक्कीच जाऊ. नक्की नक्की नक्की. एवढे जुने मोठं काम शेतकरी. आहे त्यांचं, जवळजवळ 15-16 हजार झाड आहे त्यांचं.
नक्की नक्की जाऊ, नक्की जाऊ. जाऊ ना हो. हो हो हो. दिवाळीनंतर तयार होईल माल त्यांचा आता. चालेल चालेल चालेल. मध्ये आधी आलो ना तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करतो. हो नक्की करा भाऊ. इकडे चालेल सटाणा एरियात कधी कुठे बी आले ना मला फोन करा तुम्ही. चालेल चालेल चालेल. ओके. हो